नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आधीच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे IBPS PO 2025 चे बँक प्रिपरेशन्स कसे भरायचे आणि त्याचा डिटेल एक्झाम स्ट्रक्चर किंवा सिलेबस काय आहे. तर आज आपण स्पेशल IBPS PO 2025 यामधील क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड प्रिलिमिनरी टॉपिक किंवा सिलेबस आपण पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आमच्या चॅनलवर नवीन आले असतील त्याने आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यानंतरची पूर्ण क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडची आपण सिरीज चालू करणार आहोत टॉपिक वाईज. तर त्याचे सर्व लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर कुठलाही वेळ न वाया घालता आपण व्हिडिओची सुरुवात करूयात. तर IBPS PO क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये एकूण टोटल 35 क्वेश्चन असणार आहेत 30 मार्क्ससाठी, आणि त्याला सेक्शनल टायमिंग आहे 20 मिनिट. तर हे 35 क्वेश्चन 30 मार्क्स आणि 20 मिनिट सेक्शनल टायमिंग. तर आता आपण 35 क्वेश्चनमध्ये टॉपिक वाईज वेटेज कसं असेल किंवा कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपण प्रिव्हियस 3 इयर्सचं एक्झाम ॲनालिसिस करून माहिती काढलेली आहे. तर यामध्ये पहिले आहे सिम्प्लिफिकेशन किंवा आपण त्याला अप्रॉक्सिमेशन पण म्हणू. तर त्याचे 5 ते 6 क्वेश्चन असतील. त्यानंतर सेकंड टॉपिक राहील नंबर सिरीज, त्याचे पण 5 ते 6 क्वेश्चन राहतील. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 5 क्वेश्चन राहतील. त्यानंतर DI यामध्ये सरासरी 2 ते 3 DI 5-5 मार्काचे 10 किंवा 15 मार्काचे क्वेश्चन विचारले जातील प्रिलिमिनरी एक्झाममध्ये IBPS POचे. आणि शेवटचा आहे अरिथमेटिक वर्ड प्रॉब्लेम्स, त्याचे 10 ते 12 सरासरी क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातील. त्यामुळे असे एकूण 35 मार्काची प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे. तर यामध्ये ॲप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, DI आणि अरिथमेटिक प्रॉब्लेम. तर यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. तर नंबर फर्स्ट आहे नंबर सिरीज, वरती पाहिलेलंच आहे आपण. त्यामध्ये 5 क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये रॉंग नंबर सिरीज, मिसिंग किंवा नेक्स्ट सिरीज काय असेल असे 3 टाईपचे प्रकार असू शकतात. मॅक्झिमम टाईम रॉंग नंबर सिरीजचीच असते, परंतु कधीकधी कुठल्याही शिफ्टनुसार काही शिफ्टला मिसिंग नंबर आणि काही शिफ्टला नेक्स्ट पॅटर्न किंवा नेक्स्ट नंबर सिरीजमध्ये काय असेल असे क्वेश्चन असू शकतात. तर यामध्ये तुम्हाला टिप म्हणजे याच्यात सोडवण्यासाठी काय आहे, तर तुमचं कमांड किंवा स्पीड ही स्क्वेअर, क्यूब्स आणि अल्टरनेटिव्ह पॅटर्नवर असली पाहिजे. म्हणजे 1 to 30 स्क्वेअर आणि क्यूब तुम्हाला माहीतच असले पाहिजेत. त्यामुळे तुमचं कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त नंबर सिरीजचे क्वेश्चन सोडवू शकता. त्यामुळे सेकंड टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन. तर त्यामध्ये बॉडमस, डेसिमल आणि पर्सेंटेज यामध्ये सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेटली प्रॉब्लेम सोडवण्यासाठी या 3 गोष्टीची तुम्हाला बेसिक पूर्ण माहिती असली पाहिजे. त्यामुळे तुमचे जे कॅल्क्युलेशन टायमिंग आहे तो कमी होऊन कमी वेळात जास्तीत जास्त तुम्ही क्वेश्चन सोडू शकता. त्याची सरासरी 5 ते 6 क्वेश्चन असतील. त्यानंतर थर्ड टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सरासरी 4 ते 5 क्वेश्चन प्रत्येक एक्झामला असतात असे नाहीत, परंतु यावेळेस DIचे 2 क्वेश्चन असतील 5-5 मार्काचे. त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 5 क्वेश्चन तुम्हाला भेटतील. परंतु काही शिफ्टला गेल्या वर्षी DIचे 3 DI विचारले होते. DIचे क्वेश्चन 5-5 मार्काचे, त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारलेले नाही. अशा वेळेस तुम्हाला तयारी करावं लागेल, किंवा पूर्ण DIचे 3 सोडवा किंवा मग क्वाड्रॅटिक. ते तुमच्या लकचं पार्ट राहील की तुमच्या एक्झामला क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारतील का DIचे 2च्या ऐवजी 3 क्वेश्चन विचारले जातील. तर
क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला माहितीच आहे 2 इक्वेशन आणि कम्पेअर करावं लागतं एक्स आणि वायचं. त्यामध्ये तुम्हाला फॅक्टरिंग लवकर पाडण्यासाठी तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे की फॅक्टर कुठल्या गोष्टीचे फास्ट पाडता आले पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते इझिली तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढू शकता. त्यानंतर 4th टॉपिक आहे अरिथमेटिक किंवा वर्ड प्रॉब्लेम. यामध्ये सरासरी 10 ते 12 क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये बरेच टॉपिक आहेत, पण ते बघूयात कुठले कुठले. त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स, तसेच टाइम अँड वर्क, बोट अँड स्ट्रीम, पाइप्स अँड क्रिस्टन्स, एजेस, रेशियो अँड प्रपोर्शन्स, पार्टनरशिप, मिक्सचर अँड ॲलिगेशन अँड ॲव्हरेज. या सर्व टॉपिकवर मिळून 10 ते 12 क्वेश्चन सरासरी प्रिलिमिनरी एक्झाममध्ये विचारल्या जातात. हा इझी टॉपिक आहे, परंतु तुमचं बेसिक स्ट्रॉंग पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला विदाऊट पेन पेन्सिल घेऊन फास्ट करता आले पाहिजेत. यामध्ये 7 ते 8 क्वेश्चन इझी असतात आणि 2 ते 3 क्वेश्चन फक्त हार्ड असतात. शेवटचा टॉपिक आहे एक्झाममध्ये DI. तर तुम्हाला वरती सांगितलंच होतं, DIचे सरासरी 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात. 5-5 मार्काचे जर 2 विचारले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन 5 मार्काचे, म्हणजे असं 15 मार्काचे म्हणून विचारते. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल विचारले तर मग DIच्या 3 DIचे क्वेश्चन विचारले जातात 15 मार्कासाठी. त्यामध्ये टेबल बार, DIमध्ये टेबल बार, ग्राफ, लाईन ग्राफ, पाय चार्ट आणि केसलेट हे असे 6 टाईपचे DIमध्ये क्वेश्चन विचारले जातात. ते तुम्हाला सांगितलंच आहे, जर 2 DI 5-5 मार्काचे क्वेश्चन विचारले, 2 DIच्या केस स्टडी, तर 10 मार्कासाठी. त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारते 5 मार्क्ससाठी. आणि ज्यावेळेस एखाद्या शिपमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही विचारलं तर 2च्या ऐवजी 3 क्वेश्चन विचारले जातात 15 मार्क्ससाठी DIचे. आणि 6 आणि शेवटचा टॉपिक आहे, हा फार रेअरलीच विचारला जातो, परंतु याची पण तयारी करा. जर तुमचं बॅड लक असेल तर 5 मार्काचा क्वेश्चन डेटा सफिशियन्सीवरची पण विचारला जाऊ शकतो. शक्यतो विचारत नाहीत, पण तुमचं बॅड लक असेल तर विचारू शकतात. त्यामुळे याचं पण तुम्ही प्रिपरेशन कराच. असे एकूण 6 टॉपिक आहेत, 35 क्वेश्चन, 30 मार्क्ससाठी आणि 20 मिनिट वेळ राहील तुम्हाला एक्झामसाठी. आणि तुम्हाला माहितीच असेल निगेटिव्ह मार्किंग 0.25 आणि सेक्शनल कट ऑफ पण आहे, त्यामुळे याची चांगली तयारी करा. तर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची क्वांटची 3 DI त्यामध्ये आणि 10 वर्ड प्रॉब्लेम, एजेस, ॲव्हरेज, SI, CI, प्रॉफिट अँड वरती मी तुम्हाला टॉपिक डिटेल दिलेले आहेत. अशी डेली याची प्रॅक्टिस करा. त्यानंतर मॉक टेस्ट आठवड्यातल्या 3 नाही तर 4 मॉक टेस्ट कंपल्सरी द्या. त्यानंतर 3rd स्ट्रॅटर्जी आहे टाईम मॅनेजमेंट. अशी प्रॅक्टिस करा की तुमच्या 35 क्वेश्चन सोडवायला 20 मिनिटाच्या वरती वेळ लागला नाही पाहिजे. आणि शेवटचं स्ट्रॅटर्जी आहे स्पीड, ॲक्युरसी आणि शॉर्टकट. या तिन्ही गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं आहे. त्यामध्ये स्पीड, ॲक्युरसी आणि शॉर्टकट. तुम्ही तुमचे शॉर्टकट बनवा, शॉर्ट ट्रिक्स वापरा, कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी प्रॅक्टिस करा आणि जितके अटेम्प्ट करताल क्वेश्चन त्याची ॲक्युरसी असली पाहिजे आणि त्याला स्पीडनुसार. तर मित्रांनो, यानंतर आपण पूर्ण डिटेल सिलेबस पाहिलेला आहे. 6 टॉपिक असतात. परत एकदा सांगतो मी. नंबर सिरीज फर्स्ट, त्यानंतर सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमेटिक वर्ड प्रॉब्लेम्स आणि DI आणि लास्ट आहे डेटा सफिशियन्सी. या टॉपिक वाईज आपण नेक्स्ट व्हिडिओपासून प्रॅक्टिस करण्याची सुरुवात करणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनल लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, म्हणजे तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन किंवा एक्झाम सर्व फ्री मटेरियल मिळत राहील स्टडी करण्यासाठी अप टू मेन एक्झामपर्यंत. थँक्यू.